अलीकडच्या काळात कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या अपघातांचं प्रमाण वाढलंय. अलीकडच सायबर चौक आणि शाहू मिल चौकात झालेल्या भीषण अपघातांमध्ये निष्पाप लोकांचे जीव गेलेत. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासन, वाहतूक नियंत्रण शाखा आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयानं दक्षता घेणं गरजेचं आहे. मागील 1-2 वर्षात जिल्ह्यात जवळपास 1000 छोटे मोठे अपघात होऊन 40हून अधिक लोकांचे बळी गेलेत. त्यामुळे हे अपघात का होतात याचा शोध घेऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे. मनसेच्या वतीनं पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. अलीकडं तरुणाईमध्ये वाढलेली व्यसनाधीनता हे सुद्धा अपघाताचं प्रमुख कारण आहे. अलीकडं कोल्हापूरमध्ये गांजा, ड्रग्ज सेवन करणाऱ्यांचं प्रमाण वाढतंय. याला आळा घालावा अशी सुद्धा मागणी करण्यात येतेय. 8 दिवसात यावर ठोस कारवाई करण्यात आली नाही तर मनसेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी मनसे परिवहन सेना जिल्हाध्यक्ष विजय करजगार, संजय करजगार, सुभाष देसाई, प्रवीण कांबळे, रत्नदीप चोपडे, अशोकराव जाधव, संतोष पाटील, गणेश करजगार, विजय पोळ आदी उपस्थित होते.